गुड मॉर्निंग. तर लाईव्ह विथ अयामीचा आज आहे डे 5. आज आहे तर आम्ही वटपौर्णिमा. पूजेची सगळी तयारी करून पोहोचलो वडाच्या झाडाजवळ. असे म्हणतात की वट सावित्री पौर्णिमा ही सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचा जीव वाचवण्यासाठी केली. तेव्हापासूनच सर्व सुहासिनी बायका हे व्रत करतात. वडाची पूजा झाल्यावर आम्ही वटपौर्णिमेची कथा ऐकून आरती केली. शिवाय ही घंटी वाजवून चांगली पत्नी मिळावी म्हणून प्रार्थना करत होतो. आरती झाल्यावर सर्व सुवासिनींनी सुताने वडाला गुंडाळले आणि आपापल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. असे वटवृक्ष हे प्राणवायूचा मोठा सोर्स आहे. कितीतरी वर्षापासून वटवृक्ष आपल्याला ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करतो. मग वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कमीत कमी वडाच्या झाडाची लागवड करू शकतो ना. शेवटी आम्ही पूजा झाल्यावर सगळं आटोपल्यावर 5 सुवासिनींची ओटी भरून घरी आलो. दॅट्स फॉर द डे. तुम्ही वटपौर्णिमेची पूजा कशी करता ते कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.